जसं की तुम्हाला आता मगाशीच म्हणलं की बाथरूमची इथं केलेलं आहे, बूथ केलेले आहे ते बाथरूम साठी त्यांनी जागा केलेली आहे. तुम्ही ती दुरावस्था बघू शकता. ही अत्यंत म्हणजे आता बोलताना सुद्धा मळमळ होती, उलटी येते अक्षरशः. पण हे दाखवणं गरजेचं आहे. शौचास वगैरे लोक हो, हे पहा ना, हे इथे बघा, इथे बघा तुम्ही. हे म्हणजे दिसतच आहे सगळं. याच्यात सांगण्याचे शब्द आपले मांडण्याची काही गरजच नाहीये, सगळं डोळ्यांनी दिसतंय. सगळं दिसतंय. प्रभागातील गेले अनेक प्रभागातल्या जनतेला सगळं दिसते. मग 40 वर्षामध्ये बदल का नाही झाला? 40 वर्षात प्रभागाची परिस्थिती वेगळी होती. आता प्रभागाची परिस्थिती बदललेली आहे. वॉर्ड रचना बदललेली आहे. त्या आधी पहिले आणि वॉर्ड रचना राहिली आहे. सातत्याने वॉर्ड रचना त्यांच्या फेवरची पडत असल्यामुळे आता वॉर्ड रचना कदाचित बदलले असल्यामुळे आता प्रभागातील जनता नक्कीच आमच्यासारख्या तरुणांना संधी देईल. आणि तुम्ही बघू शकता ह्यापासून ह्या चौकापासून त्या चौकापर्यंत लाईट अजिबात नाहीये. हा मग संध्याकाळच्या टायमाला इथे भरपूर अंधार असतो. तुम्ही पहा आता फुलसुंदर चौकापासून तर ह्या चौकापर्यंत अजिबात लाईट नाहीये. इथे कुठेही पथदिवे नाहीयेत, अरे, खांब मुलं इथे आहेत पण उतरून इथे राहिले, लाईटीची तिथे पुढे. सुव्यवस्था काय तुला केलेली नीट वाटतं नाहीये. चले उपलब्ध करून दिलेलं आहे, पण तुम्ही बघू शकता याचा मेंटेनन्स बघू शकता तुम्ही. याला मेंटेनन्स म्हणता येणारच नाही माझ्या भाषेत जर बोलायचं झालं तर. इथे बघा दारूच्या बाटल्या पडलेल्या आहे, घाणीचं साम्राज्य आहे. तिथे बघताल तर फक्त पुरुषच जाऊ राहिलेले आहेत. आणि ह्या शौचालयाची गरज जास्त करून जे आपलं गणपतीच्या काळामध्ये आरस वगैरे असते त्या पिरियड मध्ये शौचालयाचा वापर जास्त होतो. पण तुम्ही बघू शकता की दुरावस्था असल्यामुळे तिथे महिला जाऊ शकत या नाही. ठिकाणी जिल्हाभरातून लोक खरेदीसाठी येत असतात आणि इथं पार्किंगची व्यवस्था आहे. पार्किंग गाड्या पार्किंग करत असतात, महिला येत असतात, त्यांना शौचालयाची सोय नाही. आता शौचालयाची परिस्थिती बघा, शौचालयाच्या आजूबाजूला या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. तुम्ही बघा काय परिस्थिती भयान. महिला महिलांचा शौचालयाचा मोठा प्रश्न आहे. आजच्या कापड बाजार भागात परिसरात महिलांसाठी शौचालय आणि नाही. जे शौचालय आहे त्याची पण दुर्दशा झाली. एकदम अत्यंत खराब अवस्थेत आहे. 40 वर्ष झाली. तुम्ही विचार करा ही परिस्थिती म्हणजे बदलायला आपण पाहिजे का जेवढं नाही. फिरलोय तेवढं म्हणजे सौभाग्य सदन असेल, रस्ते असतील, किंवा आता तिसरी गोष्ट आपण शौचालय पाहतो. म्हणजे तिन्ही पण गोष्टीमध्ये फेल आहेत. म्हणजे नगरसेवक 40 वर्ष कसं काय त्यांना जनता निवडून देते, हा मोठा प्रश्न आहे. जनता काय बघते त्यांच्याकडे काय सांगता येणार नाही आता. पण हेच जनतेचा जो दृष्टिकोन आहे बघण्याचा तोच आम्हाला मुळात म्हणजे तोच त्यांचा दृष्टिकोन आम्हाला बदलायचा आहे. की तुम्ही माणूस नका बघू किंवा त्याच्याकडे काय आहे काय नाही, त्याचा पैसा अडका नका बघू, तो खरंच काम करतोय का.